हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर तुमच्या जीवनामध्ये हॅप्पी, आनंदी आणि पॉझिटिव्ह कार्य करतच असणार आहात. सो आजची एनर्जी खूप मिसिंग एनर्जी आहे. कुणीतरी खूप निगेटिव्हली बॅडली कुणाला तरी मिस करतंय आणि कुणाची तरी एनर्जी खूपच आज निगेटिव्ह आहे. आणि आपली टुडेज एनर्जी जी आहे ती आपण चेक करत आहोत की पौर्णिमा येत आहे. सो पौर्णिमा जेव्हा येते तेव्हा आपण इमोशनली खूप जास्त डिसबॅलन्स होतो. प्रत्येक जण पॉझिटिव्ह निगेटिव्ह तसे निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा वेने विचार करायला लागतो. सो जास्तीत जास्त एनर्जी निगेटिव्हची असते. तर ही एनर्जी कशाची आहे? सो ही एनर्जी आहे आपल्यातील काही गोष्टी रिलीज करण्यासाठी. पौर्णिमा आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे जीवनामध्ये जेव्हा जेव्हा पौर्णिमा येते तेव्हा तेव्हा काहीतरी निगेटिव्ह इमोशन्स जे असतात आपल्यामधले ते आपल्याला रिलीज करायचे असतात. तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही गायडन्स घेणार आहोत जे की पौर्णिमेशी रिलेटेड असणार आहे. बघा, प्रत्येकाच्या मूड स्विंग्स होतात. प्रत्येकाला जेव्हा जेव्हा पौर्णिमा जवळ येते, तुम्ही कधीतरी ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा जेव्हा पौर्णिमा जवळ येते तेव्हा तेव्हा निगेटिव्हली तुमचं माइंड जास्त त्या गोष्टीकडे धावतं. याला कारण आहे की आपल्यातली जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्याला कुठेतरी रिलीज करायची असते, जी सोडून द्यायची असते आपल्या जीवनातून. सो ही रिलीजिंग एनर्जी आहे. सो आपण गायडन्स घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. जे कोणी व्हिडिओवरती नवीन असेल त्यांनी पटकन जवळ सबस्क्राईबचं बटन आहे ते तिथे जाऊन त्याला प्रेस करा. थँक्यू. चला, तर ह्या पौर्णिमेमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी रिलीज करायला आपल्याला गायडन्स मिळालेले आहे. सो पहिलेच कार्ड आलेले आहे निगेटिव्ह इमोशन्सचं. आपण पाहतोय 10 ऑफ सॉर्ड्सची एनर्जी आहे. खूप जास्त निगेटिव्ह विचार चाललेला आहे. कुणीतरी खूप जास्त कुणाला तरी बॅडली मिस करत आहे, कुणाची तरी खूप आठवण येत आहे आणि झालेल्या मागच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासोबत जे बोलणं झालेलं आहे, काही गोष्टी ज्या मागच्या काळात घडून गेलेल्या आहेत परंतु आता कुठलाही संपर्क नाहीये, अशा व्यक्तीची खूप जास्त मिसिंग एनर्जी आज जाणवत आहे. त्याच व्यक्तीची आणि ही एनर्जी दुपारपासून जास्त जाणवत आहे. त्या व्यक्तीची खूप जास्त आठवण येत आहे जी बऱ्याच दिवसामध्ये आली नव्हती. त्या व्यक्तीची आठवण या आत्ताच्या काळामध्ये खूप जास्त येत आहे. खूप जास्त थिंकिंग वाढलेली आहे आणि हे पण कळत नाहीये की ती आठवण काय येत आहे. कारण की बरेच दिवस झाले काहीही कॉन्टॅक्ट नाहीये, काहीही बोलणं नाहीये, काहीही गोष्टी घडलेल्या नाहीये, तरी सुद्धा आज खूप जास्त मिसिंग एनर्जी आहे. सो पौर्णिमा जवळ येत आहे आणि त्याच्या सोबतच काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत आहेत. काही लव्ह रिलेटेड गोष्टी घडत आहेत, तसेच काहींच्या हेल्थची काहीतरी प्रॉब्लेमॅटिक येथे दिसून येत आहे. आपण पाहतोय की आपण ज्या वेळेस आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतो, खूप जास्त विचार करायला लागतो, निगेटिव्ह माइंडसेटनी जास्त विचार करायला लागतो, तेव्हा त्याचा प्रभाव आपल्या हेल्थवरही पडतो, आपल्या आरोग्यावरती पडतो आणि आपण आजारी पडतो. काहींना खूप जास्त सर्दी असेल, ताप असेल किंवा थ्रोट इन्फेक्शन असेल, गळ्याचं इन्फेक्शन असेल, खोकला सर्दी अशा काही गोष्टी काहींच्या आयुष्यामध्ये सुरू झाल्या असतील. सो ही जी एनर्जी आहे ती आता पौर्णिमेपर्यंत अशीच राहणार आहे. पौर्णिमेनंतर हळूहळू तुम्हाला रिलीज करायचं आहे. तर काय गोष्टी रिलीज करायच्या आहेत? जे टॉक्सिक रिलेशनशिप होते त्यांना विसरून जा. आयुष्यात ज्या गोष्टी घडून गेल्यात त्यांना कुठेतरी लेट गो करण्यासाठी आपल्याला 4 ऑफ पेंटिकलचं कार्ड सांगत आहे. कारण की बरेच दिवस झाले तिथे काहीही हालचाल आपल्याला दिसून येत नाहीये. तर काही टॉक्सिक रिलेशनशिप असतील, कार्मिक असतील, तर त्यांना रिलीज करण्यासाठी गायडन्स आपल्याला मिळालेलं आहे. किंवा काहीतरी फायनान्स रिलेटेड इश्यू झालेले असतील भविष्यामध्ये, तर ते नील होणार आहेत. काही गोष्टी ज्या घडलेल्या आहेत, कुणीतरी तुम्हाला फसवले आहे फायनान्स रिलेटेड, तर ते तुम्हाला आता तुमच्या जीवनामध्ये पुन्हा मिळणार आहे. तर जे स्टक एनर्जी होती कोणाच्या तरी नातेसंबंधामध्ये किंवा तुमच्या ज्या हेल्थ रिलेटेड गोष्टी होत्या, खूप दिवस झाले त्याच्यामध्ये काहीही चेंजेस दिसून येत नव्हते, त्यामध्ये आता काहीतरी चेंजेस होणार आहे. सो ही जी एनर्जी आहे पौर्णिमेची ती खूप निगेटिव्ह पॉझिटिव्ह असते. कारण की हँगमॅनचं कार्ड आलेलं आहे. आपण इतक्या दिवस खूप स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह होतो, खूप चांगला विचार करत होतो, पॉझिटिव्ह होतो, प्रत्येक गोष्ट आपण चांगलीच करणार आहोत, आपण चांगल्या विचारांशी जोडलेलो होतो, खूप काही पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलेली होती. परंतु अचानक असं काहीतरी घडलंय किंवा काहीही नाही घडलंय तरी सुद्धा आपण निगेटिव्हली विचार करायला लागलेलो आहोत. आत्ताच दुपारपासूनच हे चॅनलिंग मेसेज होते की खूप जास्त आपण निगेटिव्ह
स्वतःच्या बाबतीत झालेलो आहोत की आता ही आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीही करू शकणार नाही आणि आता ह्याच्यातून पुढे काहीच आउटपुट निघणार नाही. आपण कितीही करू त्याच्यातून पुढे काहीही भविष्य आपल्याला दिसत नाहीये. अशीच एनर्जी आपल्याला आता दुपारपासून पीक झाली आहे. तर आपण त्याच्यामध्ये स्टक व्हायचंय का? नाही. तर ही जी निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे तीच तर आपल्याला रिलीज करायची आहे. जर ती आता आपण रिलीज केली पौर्णिमेमध्ये तरच आपलं पुढचं जे आहे येणारा काळ जो आहे पौर्णिमेनंतरचा तो नक्कीच आपल्यासाठी पॉझिटिव्ह असणार आहे. आपण म्हणतो ना जे वाईट घडले ते हळूहळू आपण विसरायला पाहिजे, परंतु ते विसरण्यासाठी आधी ते लक्षात तर यायला पाहिजे. तर हळूहळू त्या गोष्टी आता कुठेतरी लक्षात येत आहेत, ज्या आपण दडपून ठेवलेल्या होत्या मनामध्ये, खूप जास्त दडपून ठेवलेल्या होत्या. खूप जास्त त्या गोष्टीविषयी आपण बोलत नव्हतो, टाळत होतो बोलण्याचं, ते विचार करण्याचं सुद्धा टाळत होतो. आपण विचार करतो नको, आपण विचार नाही केला तर त्या गोष्टी आपल्या मनापर्यंत येणारच नाही किंवा आपल्यावर त्याचा इम्पॅक्ट होणारच नाही. परंतु दिस पौर्णिमा, दिस फुल मून आपल्याला त्या गोष्टी पुन्हा आपल्याला फेस करावा लागत आहे, कारण की त्या पुन्हा पुन्हा आपल्याकडे येत आहेत आणि त्याच आपल्याला रिलीज करायच्या आहेत. ठीक आहे, आठवून संपवा. त्या गोष्टी येत असतील तर, त्यांना विचार येत असतील तर ते येऊ द्या. मेडिटेशन करा त्या विचारांशी. 15-20 मिनिटं बसा, तासभर बसा, मेडिटेट करा. जे काही निगेटिव्ह विचार येत आहेत त्यांना येऊ द्या, त्यांना लेट गो करा, त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या. म्हणजे हे जेव्हा रिलीज करा त्यावेळेस नवीन काहीतरी विचार आपल्या जीवनामध्ये नक्कीच येणार आहे. सो लेट गो करा, रिलीज करा, रिलीज करा. त्यानंतर आपण पाहतोय भावनात्मक काही गोष्टी, जे की पौर्णिमेचीच एनर्जी आहे. काही गोष्टी खूप आपण भावनात्मक दृष्टीने बघत होतो, आपल्या भोवतालच्या लोकांच्या संदर्भात भावनिक विचार करत होतो. तर तो भावनिक विचार आता करायचा नाहीये. एकटेपणाची एनर्जी तुम्हाला जाणवणार आहे ह्या पौर्णिमेमध्ये. सो तो तुम्हाला ती एनर्जी लेट गो करायचं मी तुम्हाला सुचवत आहे. तर पुढे काय होणार आहे? न्याय होणार आहे कुठल्या तरी गोष्टीचा. तर हा दिसतोय न्याय पैशाच्या संदर्भात. सध्या दिसतंय करिअर रिलेटेड, काही फायनान्स रिलेटेड इश्यू आहेत. आपल्याकडे सध्या धन नाही, यामुळे आपण चिंतेत आहोत. पैसा नाहीये घरामध्ये. पुढे करिअरसाठी सुद्धा, काही गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा, घराच्या खर्चासाठी सुद्धा, किंवा अशा काही गोष्टी आहेत जीवनामध्ये की त्यासाठी पैसा लागतो. आपल्याला चॅरिटी करण्याची खूप आवड आहे, खूप इच्छा आहे, पैसा लागतोय, परंतु तो कुठेतरी आपल्याकडे अवेलेबल होत नाहीये. परंतु परमेश्वर न्याय करत असतो प्रत्येक गोष्टीचं. येत्या भविष्यामध्ये, येत्या काळामध्ये तुमच्याकडे इतकं सारं धन असणार आहे, इतका सारा पैसा असणार आहे की तुम्ही नक्कीच चॅरिटी करणार आहात, दान धर्म करणार आहात. भविष्याची एनर्जी हीच सांगत आहे. काही गोष्टी लेट गो करा, नवीन गोष्टींना जीवनामध्ये स्थान द्या. म्हणजे जे काय होणार आहे ते तुमच्या जीवनामध्ये खूप छान येणार आहे. आणि तुम्ही सुद्धा जशी तुमच्या मनामध्ये इच्छा आहे दान करण्याची, दान धर्म करण्याची, एखाद्या मंदिरात म्हणा, पुन्हा गरीबाला म्हणा, तेवढी तुम्हाला कुवत परमेश्वर देणार आहे. कारण की तुमच्या केलेल्या कर्माचा, कष्टांचा न्याय इथे होताना दिसत आहे. सो लेट गो करा. काही गोष्टी निगेटिव्ह एनर्जी पीक झाली असेल तर ती रिलीज करा आणि मेडिटेशन करा. मेडिटेशन करणं सध्या खूप गरजेचं आहे. जपमाळ करा, नामजप करा. नामजपाचा 108 वेळेस मंत्र जाप करा, जे की तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्या ह्या येणाऱ्या 2-3 दिवसाच्या एनर्जीसाठी खूपच गरजेचं आहे. मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. एक पूर्ण महिनाभर मेडिटेशन करून पहा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये गुंतू नका. पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुमच्या जीवनामध्ये चालूच असणार आहे. सो काही काळ आपण खूप स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह होतो, अचानक आपण डिमोटिवेट होतो. सो मोटिवेट राहा, नेहमी मोटिवेट राहा. पॉझिटिव्ह हे विचार करा, म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. कारण की आता सध्या तुम्ही निगेटिव्ह विचार कराल तर महिनाभर पुन्हा निगेटिव्ह कडेच तुम्ही जाणार. मग तुम्हाला आता नंतर त्याचं वाटेल की अरे मी तर पॉझिटिव्ह विचार करतो तर अचानक निगेटिव्हिटीकडे कसं काय जायला लागलं. सो पॉझिटिव्ह विचार जेव्हा वेळेस जास्त प्रमाणात वाढतात त्यावेळेस आपलं हे मनच जे असतं ते आपल्याला निगेटिव्हिटीकडे पुन्हा घेऊन जातं. सो तुम्हाला तुमच्या विचारांकडे लक्ष द्यायचं आहे. काही ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांना रिलीज करायचा आहे आणि पॉझिटिव्हच विचार इथून पुढच्या महिन्याभरामध्ये तुम्हाला करायचा आहे. सो एनर्जी खूप स्ट्रॉंग आहे. काहींच्या जीवनामध्ये लव्ह ऑफर्स येत आहेत, तर लव्ह ऑफर्स येतील तर विचारपूर्वक निर्णय घ्या आणि ते लव्ह ऑफर्स ऍक्सेप्ट करा. पैशांचा फ्लो भरपूर आहे. भविष्यामध्ये नजीकच्या काळामध्ये भरपूर पैसा येणार आहे. धनवर्षा होणार आहे. कुणाच्या तरी जीवनामध्ये खूप छान प्रगती आपल्याला इथे दिसून येत आहे.
किंग ऑफ वॉन्डची एनर्जी आहे. खूप विचारपूर्वक निर्णय तुम्ही घेता जीवनाच्या संदर्भात. तर एक मेलची पण इथे एनर्जी येत आहे. सो जे कोणी मेल असतील ऐकत असतील तर भविष्याकडे दूरदृष्टी ठेवतायत तुम्ही, तर खूप चांगला आहे. सो फक्त निगेटिव्ह विचार ठेवा आणि आपल्या कर्माकडे लक्ष ठेवा, हार्डवर्क करा. सो तुमच्याकडे नक्की पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट होतील. कुणी फॅमिली रिलेटेड गोष्टीशी सध्या डील करत असेल, घरगुती काही वादविवाद होत असतील तर टेन्शन घेऊ नका, निगेटिव्ह विचार सोडा. भविष्यामध्ये सेलिब्रेशनची एनर्जी आहे. आपण पाहतोय एक कंप्लीट फॅमिली तुमच्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कंप्लीट फॅमिली, हॅपी फॅमिली तुमची वेट करत आहे. सो ह्याच्यानंतर हार्डवर्कची एनर्जी आहे, सेलिब्रेशनची पण एनर्जी आहे. फक्त आपल्याला निगेटिव्ह टाळायचं आहे. खूप निगेटिव्ह विचार करणं टाळा. सो आणखीन काही आपण मेसेजेस घेऊया. तोपर्यंत तुम्ही पण कॉन्सन्ट्रेट करा. तुमच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम असतील त्याच्याविषयी बघू आपल्याला काय मेसेज मिळतात युनिव्हर्स थ्रू. खूप जास्त निगेटिव्ह होण्याचा हा काळ आहे, परंतु तो पण जाईल निघून. सध्या अनेक लोकांना असं वाटत असेल, घाबरट झाल्यासारखं, अस्वस्थ, बेचैन झाल्यासारखं वाटत असेल, तर काय करा, तुम्हाला एक उपाय सांगते शेवटी. तो उपाय करा, नक्कीच फरक जाणवेल. बघूया काय मेसेज आले. माझ्या कलेक्टिव्ह साठी काय मेसेज प्लीज स्पिरिट एंजल्स. ओके, इनर वॉइस. मी म्हटलं तुम्हाला तुमचा अंतर्मनाचा आवाज ऐका. तुमच्या आतमधील वरच्या जे तुमचं कॉन्शियस माइंड आहे त्याला सोडून द्या. तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काही गोष्टी दडलेल्या आहेत तर त्यांचा आवाज ऐका. सध्या जरी निगेटिव्ह झाले असाल एखाद्या गोष्टीविषयी, लव्ह लाईफ विषयी, करिअर रिलेटेड, येणाऱ्या भविष्याच्या संदर्भात काहीच होणार नाही असं वाटत असेल, जी गोष्ट तुम्ही सोडून दिली होती, परंतु तुमच्या सबकॉन्शियस माइंडला नक्की माहिती आहे आणि ती गोष्ट मॅनिफेस्ट नक्की होणार आहे. यावर विश्वास ठेवा, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आणि इनर व्हॉइसकडे लक्ष द्या. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि तो आवाज तुम्हाला मेडिटेशनच्या दरम्यानच तुम्हाला कळू शकतो. सो मेडिटेट करा, इनर व्हॉइस ऐका. नेक्स्ट मेसेज. ओके, माइंड. मी म्हटलं माइंडफुल एनर्जीनी राहू नका, तर एक आत्मिक एनर्जी तुमच्यामध्ये जागृत करा, स्पिरिच्युअल एनर्जी जागृत करा. जे तुम्ही माइंडचा विचार करता, माइंडने विचार करता, तर तो सोडून द्या. कारण की माइंड नेहमी फसवत असतं, मन नेहमी फसवत असतं. सो मनाकडे लक्ष देऊ नका. नेक्स्ट मेसेज. ओ द मास्टर. आपण पाहिलं की द मास्टर हा कार्ड म्हणजे झिरोचा कार्ड आहे. सो झिरोचा कार्ड आपल्याला जीवनामध्ये नथिंगनेस, कोणत्याही गोष्टीविषयी कुठलीच भावना ठेवायची नाही, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह कुठलीही भावना ठेवू नका. न्यूट्रल राहा. जगात काही पण होऊ दे, आपण न्यूट्रल राहायचं. कुठल्याही गोष्टीला रिस्पॉन्स करू नका. कुणी थोडंसं बोललंय लगेच तुम्ही त्याला रिॲक्ट होऊ नका, कारण की सध्याची एनर्जी आधीच निगेटिव्ह आहे. तुम्ही रिॲक्ट झाले, पुन्हा काही ना काहीतरी होणार, पुन्हा तुम्हाला आणखी निगेटिव्हिटीमध्ये ढकलणार. त्यापेक्षा रिॲक्टच होऊ नका. शांत बसा. समोरचे बोलतील आणि तळमळतील आणि गप्प बसतील एकदाच. सो झिरोचं कार्ड आहे, शांत राहा. नेक्स्ट मेसेज. रिसेप्टिव्ह राहा. मी तुम्हाला काल पण सांगितलं, आज पण सांगते की रिसेप्टिव्ह राहा. जे काय मिळतं त्याच्याशी ग्रहण करा. सध्याची जी परिस्थिती आहे त्याला पण ग्रॅटिट्यूड करा. परमेश्वराला आभार व्यक्त करा जे काही मिळाले आहे जीवनामध्ये त्याविषयी. सध्या ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्याविषयी दुःखी होऊ नका. जे आहे त्याविषयी ग्रॅटिट्यूड फील करा आणि ते परमेश्वराकडे तुम्ही व्यक्त करायला शिका. सतत तक्रारी करणं बंद करा. सायलेन्स. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, रिॲक्ट होऊ नका. सो सायलेंट राहा. मौनम सर्वार्थ साधनम म्हणतात. तर काही गोष्टीकडे मौनाने उत्तर द्या, गप्प बसा. फिलिंग्स तुमच्या व्हायब्रेशन्स सेंड करा. ऑटोमॅटिक पुढच्या व्यक्तीला त्या व्हायब्रेशन्स नक्की पोहोचतील, तुमच्या भावना नक्की पोहोचतील. सो सायलेंट राहा सध्या काही काळ, कारण की ते गरजेचं आहे. सो लास्ट मेसेज आहे ॲडव्हेंचर. काही साहसी कार्य घडू शकतं पुढील येत्या काळामध्ये. काहीतरी मोठं साहस तुमच्याकडे आकर्षित तुम्ही केलेलं आहे. ते मोठं साहस तुम्ही आता ते पार पाडणार आहात येणाऱ्या काळामध्ये.
सो तुम्हाला त्यासाठी स्ट्रॉंग राहायचंय, खूप हॅपी फील करायचंय आणि आनंदी राहायचं आहे. सो पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा. खूप छान गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट झालेल्या आहेत. सो हे मेसेज होते पौर्णिमेशी निगडीत तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी या प्रमाणात घडणार आहेत. तर तुम्हाला एक उपाय सांगणार होते मी. तर पौर्णिमेचा एक तुम्ही उपाय करू शकता. काहींनी पौर्णिमेचं व्रत जर धरलं म्हणजे उपवास जर धरला तर खूपच उत्तम होईल. ज्यांच्या खूपच भावना निगेटिव्ह होतात त्यांनी उपवास करा. आणि दुसरा एक उपाय आहे, पौर्णिमेच्या लाईटमध्ये एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी ठेवा, त्याच्यामध्ये चंद्राची किरणं पडू द्या आणि ते पाणी रात्रभर ठेवा, झाकून ठेवलं तरी चालेल. काचेच्या ग्लासमध्ये ठेवा म्हणजे किरणं आरपार जातील आणि सकाळी उठून ते पाणी पिऊन घ्या. म्हणजे जे काय परमेश्वराची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जे आपल्याला मूनकडून मिळणार आहे, ती तुम्ही रिसेप्टिव्ह करणार आहात. सो रिसेप्टिव्ह मोडमध्ये राहा, पॉझिटिव्ह राहा, सध्या निगेटिव्ह होऊ नका, सायलेंट राहा, सगळ्यांशी रिॲक्ट, कोणत्याही प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करू नका. आपले सिनियर्स आहेत, तुम्ही ऑफिस जॉब करत असाल, सिनियर्स आपल्याला काही बोलतील, हा बाबा ठीक आहे तुझं कर असं म्हणा आणि पुढे जा. सो ही होती आजची एनर्जी. खूप जास्त रिॲक्शन देऊ नका आणि शांत राहा. सो आपण पाहिली आजची एनर्जी काय होती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कुणाची पर्सनल रीडिंग असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर हीच होती आजची एनर्जी. सो थँक्यू, बाय, गुड नाईट.